हॅलो गाईस, आता आपण चाललो. हे तुम्हाला माहीतच पडते आपण कुठे चाललो. तर आजचा ब्लॉग सुरू करून टाकू. आता हा माझा मित्र आहे पप्पू गडकर, गाडी चालवणारा. आणि मागं जो बैसेला तो डोंबळासा दिसणारा, कावासा दिसणारा, तो माझा मित्र आहे शरद. आता आम्ही आलो टावर चौकात. आमचं गाव आहे तेल्लारा. हे आता बँकेजवळ आलो आम्ही. आता बँकेजवळून निघालो. बँकेपासून सीधे निघालो माळेगाव नाक्याच्या इकडे. प्रताप मंडळाचं बॅनर आलं. बॅनरच्या समोर आलो. माळेगाव नाक्याची टाकीच्या थोडं समोर गेलो की तिथे माळेगाव नाक्यावरचं गेट. त्याच्यावरती सूर्य एवढा भारी दिसत होता डुबताना की कायच सांगू तुम्हाला. तडून निघालो आम्ही सीधे पेट्रोल पंपाच्या इकडे. पण गाडीत तर पेट्रोल फुल होतं. फुल कायचं, चार्जिंगची गाडी होती, पेट्रोल टाकायचं कामच नव्हतं. मग तडून निघालो आम्ही. पंपावर काही गेलो नाही. तडून निघालो सीधे मंजिलच्या इकडे. मंजिल आता तुम्हाला माहीतच पडलं नाही आपण कुठे जाणार आहोत. त्याच्या म्हणतात आपल्याला भेटलं बकऱ्या. मग थोडे तर दाखवायचे होते कोण आहे ब्लॉग काढणार आहे, त्याच्याकडे चेहरा दाखवला. मग गेलो निसर्गाचा मजा घेत मंजिलच्या इकडे जाता जाता एकदम सुंदर संध्याकाळच्या टाईम एवढं भारी स्पॉट भेटले पाहायला की काय सांगू तुम्हाला. मस्त हरभरा पेरेल होता, गहू पेरेल होता, रस्त्याने दिसला. सूर्य डुबताना पाहायला मिळालं. एवढं भारी वाटत होतं तुम्हाला काय सांगू. थोडं समोर निघालो. वावरात शिपा लावायला दिसल्या. शिपा लावताना वावरात पाहताना एवढं आनंद होत होता. खूप बदकं दिसले. तडून समोर निघालो आम्ही सीधे आपल्या. मग आलो आपण वाडेगावात. आता वाडेगावात आल्यावर काय करायचं, वाडेगावातून आलो. आता टिपण आपल्याला थांबायचं नाही, आपलं काही काम नाही. तडून आपण निघालो, गावाच्या बाहेर गेलो. डबल आपल्या मंजिलच्या इकडे लागलो. तटून आलो. तटून बाबासाहेबाचा फोटो दिसला. त्याच्या थोडं समोर गेलो अधिक. मग दिसला महाराजांचा फोटो, शिवाजी महाराज. तुम्ही तर सगळंच ऐकता त्यांले. जय शिवराय त्यांनी केलं मध्ये फोकसमधून. त्याच्या बाद आला आपली मंजिल, जटे आपल्याला जायचं होतं. आता आपण निघालो सीधं स्टार्ट. सूर्य पण डुब्यावर आलताच. संध्याकाळ झाली ती खूप. पोचलो आपण आपल्या मंजिलपाशी. तसं आपण आलो कुठे आता, वांगेश्वर महादेव. कारण की आज होता सोमवार, आपलं श्रावण. मोठा हे होता आजचा सण महादेवाचा. त्याच्याकरिता आपण गेलो वांगेश्वर. 3 नदीचा संगम आहे. भारतात फक्त 2च जागी असे 3 नदीचे संगम भेटतात पाहायला. एक प्रयागराज आणि एक वांगेश्वर धाम. वांगेश्वरमध्ये आलो, मंदिरात आलो. मंदिरात घेतलं भोलेबाबाचं दर्शन. गर्दी होती खूप, तर त्याच्यानं थोडा टाईम लागला. मंदिरात आलो, थोडं थांबलो, लाईनीत लागलो. आणि मग झालं बाबाचं दर्शन. मन एवढं प्रसन्न झालं बाबाचं दर्शन केलं. बाबाला एवढंच म्हटलं की बा यूट्यूबवर माझ्या फॉलोअर्स 1000 सबस्क्राईब 3000 रनआउट जो मोनोटाईज करायला लागते तो लवकर करू द्या बाबा. बस तटून निघालो, दर्शन केलं. त्याच्या बाद कीर्तन ऐकलं बाबाचं, महाराज तडीचा. त्यांचं कीर्तन ऐकलं. थोडंसं मन शांत झालं कीर्तन ऐकून. तटून मग कीर्तन ऐकलं. तसंच कीर्तन ऐकता व्हिडिओ काढला. खूप दुरून लोक आले ते कीर्तन ऐकायला. त्याच्यावर कीर्तन ऐकणं झाल्यावर भेट जाताना देवीचं दर्शन केलं. त्याच्यावर भेट जाता चाललो. वापस जायसाठी तयारी केली. वापस येत्या मंदिरात एक खेप व्हिडिओ अधिक काढून घेतला. तटून आलो जत्रेत. जत्रा तर होतीच भाऊ, मोठी शिवरात्री म्हटल्या. आपला ब्लॉग इथंच संपला.